आरेच्या जंगलामध्ये फिरता फिरताना मला बरेच प्राचीन अवशेष पाहायला मिळाले. त्यापैकी एक प्राचीन अवशेष मी आज तुमच्यासमोर परत दाखवणार आहे. इकडे बरेच आपल्याला प्राचीन असे 10व्या शतकातले मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. इकडे बघा आपल्याला भारवाहक दिसतो. इकडे शिवशंकराच्या पिंडीचा खालचा भाग आपल्याला इथे पाहायला मिळतो. इकडे एक छोटंसं मंदिर असेल त्या काळात, त्या मंदिराचा अवशेष हे इकडे आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर इकडेही एक हा असा ऐतिहासिक खांब आपल्याला पाहायला मिळतो. तर असे बऱ्याच गोष्टी आरेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हे एक मी तुम्हाला दाखवलं. आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही गेलात तर बऱ्याच ऐतिहासिक गोष्टी मी आतापर्यंत दाखवल्या आहेत मुंबईतल्या. कारण की आपण बोलतो की आपण मुंबईतले लहान असे मोठे झालो, पण मुंबईत काय आहे हे आपल्याला अजूनपर्यंत माहितीच नाही. तर ह्या लोकेशनला जर तुम्हाला यायचं असेल आणि जर इथे पाहायचं असेल तर ह्याचं लोकेशन मी माझ्या पिन कमेंट सेक्शनमध्ये टाकतोय. तिथून तुम्ही ते ॲक्सेस करू शकता आणि इकडे येऊन व्हिजिट करू शकता. आणि अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण की हे जे अवशेष आहेत ना, हे साधारणतः 11व्या किंवा 10व्या शतकातलं शिलाहारकालीन मंदिराचे अवशेष असण्याची शक्यता आहे. कारण की त्यावेळेला इकडे म्हणजेच हा जो आरेचा संपूर्ण भाग आहे किंवा मरोळ आहे, इकडे शिलाहारांचं वास्तव्य होतं. त्यामुळे इकडे बरेच असे प्राचीन अवशेष मिळालेले आहेत जे शिलाहारकालीन आहेत. त्याच्यापैकीच हे असण्याची शक्यता आहे. पण हे प्राचीन आहेत इतकं तर शुअर आहे, पण तो कालावधी मागे पुढे असू शकतो. त्यापैकी ही एक अशी जागा आहे जिथे हे अजूनही पाहायला मिळतं. तर तुम्ही एकदा इकडे येऊन व्हिजिट करा आणि तुमचा अनुभव नक्की कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.